येत्या 26 तारखेला पवार साहेब महिला मेळाव्याच्या निमित्ताने नवी मुंबईमध्ये येत आहे. महिलांना मजबूतीकरण करून त्यांच्यामध्ये असणारी कला लोकांच्या परत जायचं म्हणून सुप्रियाताईंनी आम्हाला याच्याबद्दल सहकार्य केलेलं आहे. मगाशी ताईंनी सांगितल्याप्रमाणे मॉलमध्ये 2 स्टॉल आम्हाला दिले. महिलांना आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे हा उद्देश नेहमी सुप्रियाताई आम्हाला सांगत असतात आणि या उद्देशाने पवार साहेब आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे. नाही असं त्याच्यामध्ये वरिष्ठ जे आहेत आता म्हणजे युवकांचे अध्यक्ष आहेत, JS पाटील आहे किंवा ताई असतील, याच लोकांवर पत्रिकांची नावं येतील. दुसऱ्या ज्यावेळी आम्ही पवार साहेब येतील त्यावेळी त्यांचा उल्लेख किंवा त्यांची कामगिरी आम्ही पवार साहेबांच्या लोकांसमोर त्याचा नावाचा विचार घेणार आहोत. त्याच्याबद्दल काय असे आमच्या परत तर ही नाराजी तुमच्याकडनंच ऐकतो आताच, अशी नाराजी नाही. नाराजी मला वाटतं असती तर उद्याचा जो आमचा मेळावा आहे तो जोशात होणार नाही असं तुम्हाला वाटतं. पण उद्याच्या दिवशी तुम्ही बघा आमच्यामध्ये नाराजी आहे का उत्साह आहे. कार्यक्रमामध्ये नाही नाही ऐका, आरोप एखादा गुन्हा तिथं पोलीस स्टेशनला नोंदवला म्हणजे काय गुन्हेगार होतो का? ज्यावेळी कोर्टामध्ये त्याचा केल्यानंतर सजा झाल्यानंतर तो आरोपी सिद्ध होते. ते परत गुन्हा नोंदवणं काय एखादी कुठलीही कंप्लेंट असेल, मला जरी काय शिवे दिली किंवा काय दिली मी गुन्हा नोंदवू शकतो. तसा प्रकारचा गुन्हा नोंदवलेला आहे. त्याच्यावर संबंधित आरोपींपैकी दोघांना अटकही झालेली आहे. संबंधित आरोपीपैकी दोन्ही आरोपी नाही, ते 8 पैकी वेगळेच 2 आरोपी त्यावेळी अटक केलेले आहेत. आरोपी फरार आहे म्हणजे आता जर पोलिसांच्या म्हणण्यानुसार अद्यापर्यंत त्याच्यावर कोण म्हणजे पकडलंच नाही असं तर मग फरार पोलीस समजू शकतात. आता असं म्हणताय की ते निर्दोष आहेत, मग उद्याच्या कार्यक्रमाला हजर न राहण्याचं कारण काय? संभ्रम आणि फॅक्ट याच्यामध्ये असं आहे ना, पवार शिंदे साहेबांनी त्याच्याबद्दल सवालच नाही. या नवी मुंबईमध्ये आम्हाला शशिकांत शिंदेचं नेहमीच मार्गदर्शन राहिलेलं आहे आणि त्याच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी वाढवण्याचं काम करतो. पण एखाद्या पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवल्यानंतर ते साबित करण्यासाठी कोर्ट आहे ना. जोपर्यंत कोर्टात मॅटर जात नाही तोपर्यंत एखादी त्याच्यावर बेल म्हणा किंवा जामीन म्हणा असा विचार त्याचा केला जातो. त्याच्यामुळं काही कारणास्तव ते येऊ शकत नाही. अटकपूर्व